मग आपला आम्ही तारकर्ली घेऊन बाणा म्हणू आपण होऊ देणार नाही, आम्ही तासनतास बसलेत लोक होऊ डॉल्फिन दिसत देणार नाही. बाकीची राज्य पुढे चालली आहेत. त्याच्याकडनं नाही हो ते ह्याला जातात नाही का ते हॉटेलच्या जंगलात येतात ना वाघ दाखवायला. आम्ही तारकर्ली घेऊन बसलोय. सावंतवाडी डॉल्फिन आलाय. तासनतास बसले डॉल्फिन दिसेल, जंगलात येतात ना वाघ दाखवायला. मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या बाजूनी इतका सुंदर प्रदेश मी तुम्हाला सांगतो. त्यांची लाईन मागच्यांची चालू नाही. म्हणजे आपल्या कोकणामधला हा संपूर्ण प्रदेश आपला जो आहे ना, जैवविविधता म्हणतात त्याला. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं, पानं, फुलं, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, असं हे संपूर्ण आपला जो काय म्हणतो सह्याद्रीची रेंज आहे ना, ही आपली अख्खं सगळं जे आहे ना, खास करून हा सगळा प्रदेश, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हा सगळा प्रदेश हा 2 नंबरला येतो जगात. 2 नंबरला अमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो. आणि या प्रदेशाचं आम्ही काय करतो? काही नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात, गाड्या लावतात, धबधब्याखाली उभे राहतात. हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे. कारखाने सोडून नारायणराव, माझी तर इच्छा फक्त हॉटेल्स आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा. कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये, सगळेजण इकडे येतील. जेवढा वेळ मिळाला, मला अजूनही आठवते नारायणरावांचा 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे. जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना, कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसती. झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना, हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी विनाकारण कोणाची स्तुती करण्याचा माणूस नाही मी. मला आजही आठवते, नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्हाला, आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना, मला ते सांगायचे, अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल, सपाटा बघितला असेल, म्हणजे आपले नारायणराव. आणि एखादा विषय समजून घेणं, समजल्यानंतर तो मांडणं, हे तुम्ही असं नका पकडू. त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय. मी खरंच सांगतोय, मला ज्या ते मुख्यमंत्री झाले त्याला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार, ते मुख्यमंत्री पण सांभाळू शकतील का. तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो आवाका जो असतो, ही गोष्ट हे कशी सांभाळणार, काय सांभाळणार, खरंच प्रश्न होता. पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया, हे भल्या नाही जमले. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. उत्तम उदाहरण, माझ्याबरोबर इथं आमचे अनिल शिदोरे आले असतील. कुठे आलेत का? कुठे आली आहेत? नारायणराव, तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट. हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था, आपले अभयभंग माहिती आहेत ना तुम्हाला, सामाजिक संस्था ज्यांचे अभयभंग, या अभयभंगांना घेऊन हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले. सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू, कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले. त्याला हे आमचे अनिल शिदोरे बरोबर होते. ते आलेत, अभयभंग आलेत म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले. पटकन त्यांना म्हणले की 1-5 मिनिटं द्या, मी बाकीच्यांचं आवरतो, तोपर्यंत जरा तुम्ही इथे बसा. झालं. त्याच्यानंतर ते बसले आणि नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली. बालमृत्यू, कुपोषित बालक हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते. नारायणराव ऐकत होते.
विरोधी पक्ष असतो ना, विरोधी पक्ष नेते असताना दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं, तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला, यांना शिदोरेंना अभय बंगाने सांगितलं की म्हणे मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय. मी 15 मिनिटं त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी तास दीड तासाचं तिथे सभागृहामध्ये चिडीचूप, सभागृह अख्खा चिडीचूप. आणि नारायणराव तिकडे त्या कुपोषण या विषयावरती बोलतात, बालमृत्यू या प्रकरणावरती बोलतायत. एखादा विषय समजून घेणं, त्याची हाताळणी कशी करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं, तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचवणं, हे ज्या माणसाला माहिती आहे, तो आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्यांना निवडून द्या, ही तर विनंती आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे, नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे. उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा ज्यावेळेला तिथे बसेल, येईल, त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील. या कोकणा संदर्भातल्या माझे जे काही मतं आहेत, माझी जे काही स्वप्न आहेत, मला जे काही म्हणायचं आहे, मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ए बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही, त्यातनं ते मार्ग काढणार, हा झाला त्यांचा स्वभाव. आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना, माझ्या माता भगिनींना, बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जे कोकणामध्ये आपल्याला आणायचंय, ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळेला कोकण सोडावं लागतं, ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली, सिंधुदुर्गामध्ये आली, रत्नागिरीमध्ये आली, आपल्याला